नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. बातमी तर काही वेगळी करायची होती, पण अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पनी आताच एक मोठा बॉम्ब फोडला, आर्थिक बॉम्ब म्हणू शकतो. 1 ऑगस्ट ज्या परवाच्या दिवशीपर्यंत ट्रेड डील करा, ही तुमची शेवटची संधी आहे, अशी त्यांनी सूचना भारत सरकारला दिली होती. आज 30 तारीख आहे, उद्या 31 आणि परवा 1. परंतु ज्या वाटाघाटी चालू आहेत तिथे अमेरिकेमध्ये, खास करून व्यापार संधीसाठी, त्या वाटाघाटीमध्ये काही दिसत नसल्याने, कुठेतरी ब्रेक थ्रू होत नसल्याने ट्रम्पनी आज घोषणा केली. आणि ट्रम्पनी आपल्या सोशल मीडियावर जी घोषणा केली ती भयावह आहे की भारतावर 25% कर त्यांनी लादला. टेरिफ ऑफ 25%. इंग्लिशमध्ये त्याचं ते सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट आहे डोनाल्ड ट्रम्पच्या हँडलवरून. तुम्ही ती पाहू पण शकता. मी वाचतो तुमच्यासाठी. रिमेंबर, व्हाईल इंडिया इज अवर फ्रेंड, वी हॅव ओव्हर द इयर्स डन रिलेटिव्हली लिटल बिझनेस with them because of their tariff are far too high, among the highest in the world, and they have the most tenacious and obnoxious non-monetary trade barriers of any country. Also, they have always bought a vast majority of their military equipment from Russia and are Russia's largest buyer of energy, along with China, at the time when everybody wants Russia to stop the killing in Ukraine. All things not good. India will therefore be paying a tariff of 25% plus a penalty for the above, starting on August 1st. Thank you for your attention to this matter. MAGA, अमेरिका, मेक अमेरिका ग्रेट अगेन. 25% त्यांनी आपल्यावर कर लादला आणि पेनॉल्टी वेगळी, कारण आपण रशियासोबत काम करतो. ती पेनॉल्टी बहुतेक 10% असेल, म्हणजे 35% झालं आपल्यावर कर. आणि जर ते बिल पास झालं, सँक्शनिंग रशिया ऍक्ट 2025 तिथल्या पार्लमेंटमध्ये, तर मग भारतावर 500% टेरिफ ते लावू शकतात. भारत आणि अमेरिका यामध्ये बरेचसे भारत निर्यात करतो अमेरिकेला. रत्न आणि आभूषण, हिरे, सोनं, चांदी आणि प्रेशियस स्टोन, ज्याला आपण किमती पत्थर म्हणतात. दवाई म्हणजे औषधांमध्ये फार मोठा बाजार आहे अमेरिकेमध्ये भारतीय औषधांचा. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये स्मार्टफोन पासून टेलिकॉम उपकरणापर्यंत आपण निर्यात करतो. वस्त्र परिधान, होम फर्निशिंग असे कपडे, म्हणजे कपड्याचा निर्यात आपल्या तिकडे आहे. मशिनरी निर्यात आहे, कृषी मशिनरी, निर्माता उपकरण, बहुत सारे इंजिनिअरिंग उत्पादन आपण त्यांना निर्यात करतो. रसायन आहे, कार्बन आणि कार्बनिक रसायन, प्लास्टिक आणि विशेष टाईपचे रसायन आपण त्यांना निर्यात करतो. कृषी उत्पादनामध्ये फळ, भाज्या, मसाले, धान म्हणजे भात, बासमती राईस निर्यात करतो. ऑटोमोटिव्ह पार्ट, इंजिन जे ऑटोमोबाईल सेक्टर आहे, गाड्या, पिकअप व्हॅन, ट्रक्स यांचे स्पेअर पार्ट्स आपल्याकडनं निर्यात होतात. आणि त्यांनी आतापर्यंत जो म्हणजे भारताचा जर आपण पाहिला टोटल आयात निर्यातचा ग्राफ, तर अमेरिका असा एक देश आहे जिथे आपण जवळजवळ $40 बिलियन प्रॉफिटमध्ये होतो. आणि तीच खंत त्याला आहे ट्रम्पला. त्यामुळे तो म्हणतो, तुम्हाला जर आमच्याशी बाजार करायचा असला तर तुम्ही कुठल्या हालतीत स्वतः लॉस मध्ये जा आणि अमेरिकेला प्रॉफिटमध्ये आणा, कारण मला अमेरिकेला ग्रेट करायचं आहे. आतापर्यंत भारतातनं ज्या गोष्टी विकल्या जायच्या अमेरिकेला, म्हणजे निर्यात व्हायचं, त्यातले जर टॉप 5 प्रॉडक्ट मी काढले, त्याच्यावर त्यांनी किती त्यावेळेला ड्युटी किंवा कर होता. पेट्रोलियम प्रॉडक्ट
याच्यावर म्हणजे भारत त्याकडनं क्रूड घ्यायचं आणि त्यांना रिफाईंड करून द्यायचं, त्यावर 0 म्हणजे 0 ते पाऊण टक्के 75.75 पाऊण टक्के कर होता. औषधांवर 0 ते पाऊण टक्के कर होता. टेलिकॉम इंडस्ट्रीजच्या इक्विपमेंट, स्मार्टफोन वगैरे वगैरे 0%. मोती, सोनं, चांदी याच्यावर 0%. इलेक्ट्रिक मशीन इक्विपमेंट याच्यावर 0%. आता तो 25% आणि पेनल्टी असा मिळून मोठा कर असेल. आणि मुख्य जे मला वाटतं, जे अमेरिका आणि भारतामधल्या वाटाघाटी जिथे दरी आहे, ती जो गॅप आहे तो आहे ऍग्रिकल्चर, शेती उत्पादन आणि डेअरी उत्पादन यामध्ये भारत फार पुढे असल्यामुळे आम्हाला ते मार्केट, तो बाजार अमेरिकेसाठी खुला करता येणार नाही, अशी भारत सरकारनं आतापर्यंत एक तिथे म्हणजे आपला तो पॉइंट धरून ठेवला. अमेरिकाला क्लिअर कट आहे की आम्ही तुमच्यावर एक रिझनेबल म्हणजे 10% किंवा 19%, 15% आम्ही तुमच्यावर ड्युटी लावू, तुमच्याकडनं जे घेऊ त्याच्यावर, आणि अमेरिका जे तुम्हाला देईल त्याच्यावर भारत 0% ड्युटी लावेल, असा प्रयास ते करतायत. इंडोनेशियामध्ये जे अमेरिकाने डील केलं, ऍग्रीमेंट केलं, त्यात अमेरिकेचा कुठलाही प्रॉडक्ट इंडोनेशियामध्ये जाईल तर त्याला 0% इंडोनेशिया कर आकारेल, आणि जर इंडोनेशियामधनं जो अमेरिकेला जाईल त्यावर 19% अमेरिका कर लादेल. हे अग्रीमेंट झालं. सोबत तेल अमेरिकेकडनं घेतील इंडोनेशिया, विमानं अमेरिकेकडनं घेईल, आपल्या सैन्याच्या जरुरीच्या गोष्टी ते अमेरिकाकडनं घेतील. हे अग्रीमेंट झालं आणि इंडोनेशियाचं अग्रीमेंट सील झालं. जेव्हा इंडोनेशियाचं अग्रीमेंट झालं तेव्हा मला कशी मनात पाल चुकत होती, कधी हे इंडोनेशियाचं अग्रीमेंट आपल्या डोक्यावर नको ठेवायला. तिसऱ्या दिवशी ट्रम्पनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आम्ही इंडोनेशियासोबत डील केलं आणि तसंच डील मी भारताकडनं अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा आज म्हणजे आज ज्या बातम्या आज आमच्यापर्यंत आल्या, काल तो पुन्हा एका ठिकाणी बोलला, प्लेन मध्येच चालत असताना तो बोलला की भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामध्ये मी मध्यस्थी केली, युद्ध थांबवलं. ही गोष्ट वेगळी आहे की ते मला क्रेडिट देत नाहीत, पण तुम्हाला माहित आहे, तुला माहित आहे ना, तर ती पत्रकारही ती मुलगी म्हणाली हो आम्हाला माहित आहे, तुम्हाला क्रेडिट द्यायला पाहिजे. पाकिस्तानने ते क्रेडिट दिलं ते तर त्याला नोबेल पारितोषिक द्यायचं म्हणतं. अजून भारत आपण म्हणतो की आम्हाला काही घेणं देणं नव्हतं अमेरिकेचं, पण आपण अमेरिकेचं नावही घेत नाही, ट्रम्पचं नाव घेत नाही. पुढे त्याच पत्रकाराला जेव्हा विचारलं की तुमचं अग्रीमेंट झालं का भारतासोबत, ते म्हणाले की नाही, भारत चांगला देश आहे, आमचा मित्र आहे तो, तिकडे सगळे, पण नाही टॅक्सच्या बाबतीत काहीच नाही. आणि त्यांनी जर आमच्यावर बरोबर नीट अग्रीमेंट केलं नाही तर मग मला त्यांच्यावर हेवी टॅक्स लावावा लागेल. आणि हा याच्यावर जेव्हा सकाळी आम्ही न्यूज लॉन्चर नावाच्या पोर्टलवर मी सकाळी जेव्हा याच्यावर विश्लेषण करत होतो, संध्याकाळपर्यंत जेव्हा मी तुमच्याशी आता बोलतोय तोपर्यंत 7 वाजेपर्यंत बातमी आली की त्यांनी 1 ऑगस्टची वाट पाहिली नाही, कारण त्याला वाटलं आता उद्याचाच दिवस आहे 30 आणि 31, आणि या 2 दिवसात काही वाटाघाटी होणार नाहीत, कारण एवढी मोठी दरी आहे दोघांच्या मध्ये, तो काही गॅप भरला जात नाही, म्हणून त्यांनी सरळ सरळ 25% टेरिफ ठोकलं. आता वाट पाहायची भारत काय म्हणतो. भारतावर याच्या अगोदर अमेरिकेने सँक्शन्स लावले जेव्हा अटल बिहारीची सरकार होती आणि आपण पोखरांचा विस्फोट केला होता, पण त्यावेळेला भारत डगमगला नाही. अमेरिकेच्या सँक्शनवरही भारतने आपली अर्थव्यवस्था सांभाळली. आपली अर्थव्यवस्था एवढी त्यावेळेला भारताची स्थिती एवढी सुदृढ नव्हती इंदिरा गांधींच्या वेळेला. त्यानंतर प्रत्येकच सरकार आलं तर त्यांनी काही ना काही चांगलं केलं, पण त्या काळात सुद्धा व्हाईट हाऊस मध्ये भारताची अस्मिता आणि भारताचा फायदा पाहण्याच्या दृष्टिकोनातून इंदिरा गांधींनी निक्सनला खरं खरं तोंडावर बोलल्या, खरं खोटं सुनावलं आणि सरळ भारतात वापस आल्या. आल्या आल्या अटलजींना भेटल्या आणि म्हणाले की असं असं माझ्या गोष्टी झालेल्या आहेत.
अटल जी म्हणाले की इंदिरा जी आपने बहुत अच्छा किया, आपने राष्ट्र सम्मान के लिए बहुत बड़ा काम किया, पूरा राष्ट्र आपके साथ खड़ा होगा. आणि अटल बिहारी वाजपेयी पासून सगळा विपक्ष इंदिराजींच्या पाठीमागे उभा होता. त्यामुळे डोळे वटारून सुद्धा अमेरिकेने पाकिस्तानचे 2 तुकडे त्या वाघिणींनी केले. तिचं नाव इंदिरा गांधी होतं. पण आज देशाची स्थिती तिच्यापेक्षाही चांगली आहे. अशा वेळेला नरेंद्र मोदी का एनडीए सरकार सारखं अमेरिकेसमोर झुकतं, हा प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतात. पण 25% टेरिफ लावून अमेरिकाने दाखवून दिलं का तो नुसता बोलत नाही, धमकी देत नाही, तो करवतो. आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.